गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो मी तुमचा होस्ट पुन्हा एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आणि मी आत्ता आहे धुळे कोलकाता हायवेवर. इथे माझ्या मागे हा सरळ कोलकाताला जातो. तर कॅप्शनवरून तुम्हाला समजणारच आहे मी आज कुठे चाललो आहे. तर आत्ता मी थांबलो आहे धारगावला. भंडाराला जाऊ. तिथून मित्र एक राम आणि तिथूनच एक खात करून पुन्हा एक दुसरा मित्र आहे विशाल. दोघांना घेऊन आपण सरळ मग लोकेशनला जाऊ. सॉरी दोस्तों, धारगाव के बाद मैं शूट नहीं कर सका कारण काल खूप पाऊस होता आपल्या गावी. त्यानंतर सकाळपर्यंत लाईट आलीच नाही. तब्बल 9 वाजतापर्यंत लाईट नव्हती घरी. मोबाईल काही चार्ज नव्हता. देन मी आता हे मित्राकडून शुभमकडून आपल्या पॉवर बँक घेतला आहे आणि धारगावपासून मी चार्जिंगवर लावला फोन. भंडाऱ्यातून सगळं सामान घेतलं आम्ही जे काही लागणार होतं पार्टीसाठी. आणि मी आत्ता आलो आहे झिरी. भंडाऱ्यावरून जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हा एक पिकनिक स्पॉट आहे. माझ्या मागे बघा तुम्ही, चारही बाजूने इथं डोंगर रांग आहे. इथं दिसणं जेवण वगैरे सगळं झालं आहे आमचं. आता बाकी 2 मित्र बसले आहेत आणि एक मित्र पाणी आणायला गेला आहे. तर याच्या नंतरचा व्लॉग मी इथून कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा. तुम्ही बघू शकता आसपासचा परिसर पूर्ण डोंगरांनी वेढलेला आहे इथून. और हम इसके बाद जाने वाले वो वाले डोंगर पे. ऊन थोड़ी जास्त है अभी. यहाँ से मैं आपको दिखा रहा हूँ. इस पे अपन चढ़ने वाले हैं. इथं दुसऱ्या मुलांची पार्टी आहे. ये अपना घोड़ा. सबसे बड़ा टास्क ये है अभी. ये मेरा दोस्त राम मेरे लिए पानी निकाल रहा है. ये जो मेरा दोस्त है राम आरोग्य विभाग में कार्यरत है, सरकारी नौकरी वाला है. और ये जो सोए हैं यहाँ पे, जो मोबाइल हाथ में पकड़े वाइट टी शर्ट वाले, वो इसके ऑफिसर है. एक्स रिटायर आर्मी मैन, जो सोल्जर. तो सबका खाना वाना हो गया है. अभी हम जा रहे हैं डोंगर पे. माझ्यासोबत येत आहेत विशाल आणि राम. दोघांच्या काय चालू असं दिवसभर माहित नाही. एकामेकाला डावसत असतात नेहमी. इथं खूप मोठी शिवपिंड आहे. पण आपण पाया पडू शकत नाही, तुम्ही समजू शकता. आणि आत्ता आपण चाललोय पुढे. इकडे काय माहित नाही. आपल्यासोबत तो गाईड आहे. हा गाईड आहे तो इथला आधा ह्याचा आहे. इथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर तो गाव आहे त्यांच्या. आणि इकडे आहे तलाव. तर तलावात खूप पाणी आहे. आपण डुबू तलावात पाणी आहे फक्त. पण चांगली गोष्ट आहे आतापर्यंत पाणी आहे. वन्यजीवासाठी किंवा पक्ष्यांसाठी हा पाणी देऊ शकतो. ठीक आहे. चारही बाजूने टेकड्या आणि हा मधात तलाव.
आणि आमचे हे 2 पक्षी पाणी प्यायला आलेले आहेत। एक से अपन नीचे से ऊपर आते हैं, फिर ये राइट साइड का जो एरिया है अपन जो गए थे अभी, और ये साइड पे शिवलिंग और उधर तालाब है। फिर अगर आप यहाँ से एंटर करते हो तो फिर लेफ्ट साइड में जो जाता है वो पहाड़ी के ऊपर जाता है, वहाँ पे जो महादेव के नंदी महाराज दिख रहे हैं। फिर अपन वहाँ से ऊपर जाएंगे, ऊपर मतलब उधर हिल टॉप पे। पहली बार आया हूँ मैं यहाँ पे, बहुत बड़ा हादसा होते होते बचा है। ये अपने माता रानी के 2 शेर यहाँ पे दोनों साइड पे, और ये हो गया मंदिर का मेन एंट्रेंस। यहाँ से अपन ऊपर जाएंगे, फिर डायरेक्ट 1-2 मंदिर यहाँ पे ऊपर, फिर सीधा हिल टॉप पे। चलो फिर, जय माता दी। नेचुरल ऑर्गेनिक, ये अगर एक बार खाए ना इंसान बार बार खाएगा, समझे? हाँ हाँ, पकड़ना, बार बार खा। हाय हाय एकदम स्टिक्स न का म्हणते आपण, स्टिक्स न चढाई आहे। सरळ उड्या पायऱ्या आहेत। हा जो तुम्हाला व्यक्ती दिसत आहे फक्त भाई तोडण्यासाठी, आपल्या फायद्यासाठी, त्याच्या इकडे वर येण्याचा काही उद्देश नव्हता। आणि त्यांचे जे ऑफिसर आहेत मिस्टर इंगळे सर, ते खाली सगळं सामान आमच्या कोणी चोरीला जाऊ नये म्हणून थांबले आहेत बिचारे। चलो चलते। कसं वाटते? गारगार वाटते। इथून खरी मजा आहे आता घाट चढण्याची। आपण ऑलमोस्ट 75% डोंगराचा भाग सर केलेलो आहोत, आणि आत्ता 25% भाग तब्बल बाकी आहे। तर पुढचा प्रवास काळ्या दगडावरून, आणि एवढ्या अडचणीच्या जागेत सुद्धा यांची लढाई सुरू आहे भाई। मार मार मार। साथ में बैठे गाइड, मेरे को लगता है टूरिस्ट के ज्यादा पहले गाइड ही थक गए हैं। ये पहली ट्रिप देख रहा हूँ मैं। और अपने राम भाई, मतलब ये प्रॉपर है यहाँ के विशाल भाई मते। आप अगर जीरे में आते हो तो इनसे संपर्क कर सकते हैं, मैं नीचे डिस्क्रिप्शन में इनका नंबर डाल दूंगा। खरी चढाई सुरू होणार आहे। दगडच आहेत, इथून पायऱ्या संपलेल्या आहेत। आपण तिथपर्यंत पायऱ्यावर तुम्हाला दिसत आहे, तो मी तुम्हाला झूम करून दाखवतोय। तिथपर्यंतच फक्त पायऱ्या आहेत, त्यानंतर आपण इथून बघू शकता। आता हालत थोडीशी टाईट होणार आहे। चला, गाईड समोर आहेत आपले। इथून तो कुठला तरी गाव दिसत आहे, तर आपण नंतर विशालला विचारूया कुठला आहे। आणि इथून पण मे बी भंडारा असावा तो। आणि
जो मेरे साथ में बैठा है राम, आरोग्य विभाग में है, सरकारी नौकरी पे। इसके लिए लड़की ढूंढो, इसकी शादी करनी है इस साल। सीरियसली बता रहा हूँ, इसकी शादी करनी है ना? यस यस यस। होने वाले बेबी के लिए कुछ बोलना चाहता है? कुछ नहीं बोलता, मतलब बने सबो येवन पाहिजे। चला सर पण आलेत आपल्या सोबत। सर आप फिर से जाओ। सर इधर से आए पूरा जंगल पार करके। कोई सोच भी नहीं सकता यहाँ से कोई इंसान ऊपर आ सकता है। ये आए, ये वो आर्मी मैन है इसलिए वो आए इधर। सोल्जर बोलते हैं, लेजेंड पर्सनॅलिटी। हाँ चल। आणि आता काय करायचं आपल्याला? आता आपण थोडा वेळ थांबू आणि पुन्हा खाली जाऊ। वो अपने सोल्जर टाइगर मैन चीता चला रे। सर गए बहुत जल्दी नीचे गए नहीं रे वो सर। तो अभी अपन उधर से ऊपर आए, ये वाले साइड से, और अपोजिट साइड से अपन नीचे जाएंगे। अभी इधर से खाली उतरेंगे। ये अपने सोल्जर सर गए। इनकी स्पीड देखो और इनके शिष्य की स्पीड देखो, और मेरी तो बहुत स्लो है। कछुए की चाल चल रहा हूँ मैं। मी येतानाचा व्हिडिओ करू शकलो नाही, खूप उशीर झाला होता। आणि आत्ता वाजलेत 8 आणि मी आलो लाखनी। इथून सरळ घरी जाऊ। आजचा हा आपला ब्लॉग इथे संपवतो, आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।